नमस्कार, मी हितेश पाटील, निदेशक शासकीय तांत्रिक विद्यालय नंदुरबार पुन्हा एकदा आपणा सर्वांचे स्वागत करतो। आपले पॅटर्न ऑफ लाईनचे 2 लेक्चर झालेले होते, ज्यामध्ये आपण ए टाईपची लाईन आणि बी टाईपची लाईन कंप्लीट पाहिलेली होती। लीडर लाईन आणि हॅचेट लाईन याबद्दल आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं होतं। या लेक्चरमध्ये आपण कंटिन्युअस थिन फ्री हँड आणि कंटिन्युअस थिन विथ झिगझॅग, जिला C1 आणि D1 या प्रकारामध्ये आपण मोडतो, या लाईनबद्दल डिस्कस करणार आहोत। तसेच डॅश थिक आणि डॅश थिन याबद्दल सुद्धा आज आपण या लेक्चरमध्ये डिस्कशन करणार आहोत। हे आपलं पॅटर्न ऑफ लाईनचा लेक्चर नंबर 3 असणार आहे। तर चला स्टार्ट करूया आपल्या लेक्चर नंबर 3 ला पॅटर्न ऑफ लाईन्स बद्दल। कंटिन्युअस थिन फ्री हँड अँड कंटिन्युअस थिन विथ झिगझॅग। कंटिन्युअस थिन लाईन आहेत, पण एक पहिली जी लाईन आहे ती फ्री हँड आहे आणि दुसरी जी लाईन आहे ती काय आहे, झिगझॅग सोबत आहेत। सिंपल आहे। आता इथं काय म्हटलेलं आहे, कंटिन्युअस थिन। तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, थिकनेस किती असेल तर ती असेल 0.2 mm। आता मी तुम्हाला याचं कन्सेप्ट समजवतो। तुमच्याकडे एक ड्रॉइंग आहे, एक तुम्ही पाईपला फिटिंग बसवलेली आहे, ही पाईपची फिटिंग आहे, तुम्ही ड्रॉ केलं 5 सेंटीमीटर, नंतर अशी एक फिटिंग आहे 2 सेंटीमीटर, अशी एक फिटिंग आहे 1 सेंटीमीटर, नंतर तिसरी फिटिंग आहे। तर तुम्ही जेव्हा ड्रॉइंग ड्रॉ करणार तेव्हा तुम्हाला एक पाईपही घेतलेला आहे, परंतु पाईपची आता हे 5 सेंटीमीटर होतं, हे 2 सेंटीमीटर होतं, हे 1 सेंटीमीटर होतं। माप घेऊन तुम्ही हे सर्व ड्रॉ केलं, परंतु आता तुम्हाला इथे पाईप ड्रॉ करायचं आहे, पाईपचं रिप्रेझेंटेशन करायचं आहे। तर पाईपची लेंथ आहे किती, पाईपची लेंथ समजा 100 मीटर आहे। तर तुम्हाला स्केलिंगला प्रॉब्लेम येईल। 100 मीटरचा पाईप तुम्ही काय ड्रॉइंग शीटवर ड्रॉ करू शकत नाही। तुम्हाला काय करावं लागेल, तिथं इंटरप्टेड व्ह्यू वापरावा लागेल। तर तुम्हाला काय करावं लागेल, हा जो पाईप आहे थोडासा असा कट करून, इथं असा कट करून सांगावं लागेल की हा कंटिन्युअस पाईप होता आणि इथं झाला तुमचा 100 मीटरचा पाईप होता। तर हे जी लाईन ड्रॉ तुम्ही केलेली आहे इंटरप्टेड व्ह्यूसाठी, म्हणजे तुम्ही पाईपला इंटरप्टेड केलं, 100 मीटरचा पाईप तुम्ही ड्रॉ नाही केला, फक्त असं इंटरप्शन देऊन तुम्ही ड्रॉ केलं, तर त्याच्यासाठी वापरतात कंटिन्युअस थिन फ्री हँड, जिला C1 प्रकारची लाईन म्हणतात। आणि ह्याच लाईनच्या जागेवर सुद्धा तुम्ही झिगझॅग सुद्धा वापरू शकतात। झिगझॅग सुद्धा आता पहा, इथं जो वापरलेला आहे हा पहा असा झिगझॅग वापरलेला आहे, इंटरप्टेड व्ह्यू आहे। काय आहे, इंटरप्टेड व्ह्यू। जर तुम्ही याला ड्रॉ केलं तर हा पूर्ण असा बनेल, बट एवढी मोठी गोष्ट तुमची ड्रॉइंग शीटवर ड्रॉ होणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही काय केलं, इंटरप्टेड व्ह्यू ड्रॉ केला। हा झाला इंटरप्टेड व्ह्यू आणि याच्यासाठी तुम्ही आता वापरली कंटिन्युअस झिगझॅग। झिगझॅग आता हा जो बनलेला आहे झिगझॅग बनलेला आहे, तर झिगझॅग जेव्हा बनतो तेव्हा तो D1 प्रकाराची लाईन असते। कोणत्या प्रकाराची, D1 प्रकाराची। इथं पहा फ्री हँड ड्रॉइंग वापरलेली आहे, ती कोणती प्रकारची आहे, C1 प्रकाराची आहे। चला आपण नेक्स्ट लाईन पाहूया, नेक्स्ट लाईन कोणती आहे। थिक आणि डॅश थिन लाईन बद्दल आपण बोलूया। याच्या आधी जो A पासून D पर्यंत जी लाईन होत्या, A पासून ते D पर्यंत जे लाईन प्रकार होते ते कंटिन्युअस लाईनचे प्रकार होते। आता याच्यानंतर E पासून जो K पर्यंत आहे, E पासून K पर्यंत जो प्रकार आहे तो तुमचा नॉन कंटिन्युअस टाईपचा प्रकार असेल। ही गोष्ट तुम्हाला लक्षात राहू द्या, E पासून K पर्यंत। तर पहिला जो प्रकार आहे तो आहे डॅश थिक अँड डॅश थिन लाईनचा। तर डॅश थिक आणि डॅश थिन दोघांचा उपयोग सारखाच आहे। हिडन आउटलाईन आणि हिडन एजेस असतात, त्यांच्यासाठी वापरला जातो। तुम्ही डॅश थिकही वापरू शकतात आणि डॅश थिनही वापरू शकतात। आता पहा हा काय आहे, नॉन कंटिन्युअसचा प्रकार आहे। जेव्हा थिक वापरला जातो तेव्हा त्याची थिकनेस किती असेल, 0.3 असेल, आणि जेव्हा थिन वापरला जाईल तेव्हा थिकनेस असेल 0.2। काय असेल, 0.2। तर आता तुम्ही विचार करणार की डॅश थिक आणि डॅश थिन कधी वापरावी। तर समजा तुम्ही एखाद्या ड्रॉइंगमध्ये डॅश थिक ही लाईनचा वापर केलेला आहे, तर संपूर्ण ड्रॉइंगमध्ये तुम्हाला डॅश थिकच वापरावं लागेल, किंवा एखाद्या ड्रॉइंगमध्ये जर तुम्ही डॅश थिन वापरलेली आहे तर संपूर्ण ड्रॉइंगमध्ये फक्त तुम्ही डॅश थिनच वापरणार, तिची जी थिकनेस असेल ती सेम असेल। तर आपण पाहूया की आता येथे, आता समजा हा एक ऑब्जेक्ट आहे, हा पहा हा एक ऑब्जेक्ट आहे, त्याला तुम्ही समोरून पाहत आहात म्हणून त्याला असाच तुमचा शेप दिसेल। बट जेव्हा तुम्ही ह्या साईडने पाहिले तेव्हा तो एकदम परफेक्टली प्लेन दिसेल, आणि ही जी एज असेल, ही जी एज आहे तिला दाखवण्यासाठी तुम्ही जी
हिडन आउटलाईन आहे, हिडन एज आहे, तिला दाखवण्यासाठी तुम्ही ज्या लाईनचा वापर करणार त्या लाईनला म्हटलं जातं डॅश थिक. काय म्हटलं जाईल? डॅश थिक. आता बघा हा जो क्यूब आहे, आता हा जो क्यूब आहे ही पहा, ही एज विजिबल आहे, त्याला झूम करतो मी. ही एज विजिबल आहे, ही सुद्धा एज विजिबल आहे, ही सुद्धा आपल्याला दिसते, ही सुद्धा दिसते आणि ही सुद्धा दिसत आहे. तर ही झाली कंटिन्युअस लाईन, ही झाली कंटिन्युअस लाईन, हिला ऑब्जेक्ट लाईनसुद्धा म्हणू. आता बघा ही दिसते आहे, ही दिसते आहे, बट इथं जी एक एज गेलेली आहे ती तुम्हाला दाखवण्यासाठी डॅश लाईनचा वापर करावा लागेल. कोणत्या लाईनचा वापर करावा लागेल? डॅश लाईनचा. कन्सेप्ट क्लिअर झाली की जी हिडन एजेस आणि हिडन आउटलाईन जर तुम्हाला ह्या लाईन दाखवायच्या असतील तर त्याच्यासाठी तुम्ही डॅश लाईनचा वापर करणार.